आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. अरे असं कसं तुम्ही बोलता? गिफ्ट सिटी मुंबई मधून गुजरातला नेली कोणी? आहे की नाही योगदान? इथून उद्योगधंदे पळवून नेले गुजरातला कोणी? आहे की नाही योगदान? आपला सामान्य माणूस मग जात पात धर्म न पाहता, मराठी न पाहता जी परवडणारी बीएसटी बस सेवा आपण लोकांना द्यायचो, मुंबईकरांना द्यायचो, ते मारण्याचं काम, ते प्रायव्हेटायझेशनचं काम कोणी केलं? भाजपाने केलेलं आहे, मिंदेंनी केलेलं आहे. हे त्यांचं योगदान आहे. तुम्ही त्यांना मतदान करणार आहे का? हा निर्णय तुमचा असणार आहे. तुम्ही ठरवू शकता. येत्या 15 तारखेची जी निवडणूक आहे त्याच्यात निर्णय तुमचा असणार आहे, निर्णय मुंबईचा असणार आहे, निर्णय आपल्या 29 शहरांचा असणार आहे. आणि हा निर्णय असा आहे की एका बाजूला शिवशक्ती म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि जेव्हा मी शिवसेना बोलतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बोलतो त्या एकच आहेत. दुसरे कुठच्या ज्या टोळ्या आहेत त्या दुसरे पक्ष नाहीत, त्या टोळ्या आहेत, हे लिहून ठेवा. पण आपली ही युती आहे, आपली ही आघाडी आहे, शिवशक्ती म्हणून आपण चाललेलो आहोत पुढे, एक ठोस कार्यक्रम घेऊन चाललेलो आहोत पुढे की होय आम्ही हे करून दाखवणार. आहे ना, आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे. कदाचित आपण एकमेव पक्ष असू ज्यांनी या सगळ्या निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या आपण करून दाखवलेल्या कामांवर जिंकलेल्या आहेत. आपण मॅनिफेस्टो, आपला वचननामा जो होता, ती वचनपूर्ती किती झालेली आहे ह्याच्यावर जिंकत आलेलो आहोत. मनसेचं जर पण पाहिलं तर राजसाहेब जेव्हा जेव्हा भाषण करतात आणि नाशिकचा उल्लेख येतो, मला त्यांच्या डोळ्यामध्ये ते एक प्रेम दिसतं, ती एक भावना दिसते की 2012 पासून 2017 पर्यंत नाशिकचा जो काही विकास झाला तो त्यांनी लक्ष घालून केलेला आहे, प्रेमाने केलेला आहे, अभिमानाने केलेला आहे. असे हे दोन बंधू एकत्र येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला जी भाजपा आहे, गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलेले लूट लूट लूट, भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, अमुक बोला तमुक बोला. परवाकडे माझा एक तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला. आज पण मला लोक बोलत होती की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का? मी बोललो कदाचित नसेनचा प्रॉब्लेम होईल, पण प्रयत्न करूया. कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सअपवर. एकच विषय घेतात कुठे गेलो की आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा. काय चाललंय हो? कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष ह्या राज्याचे आहात, हे विसरू नका. तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री, गेल्या 12 वर्षामधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे. हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं. ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती. जर